संध्याकाळी 9-10 वाजता बसायचं बैठकीला. ते मग उजळस्तवर काथ्या कुटवायचं. दगडी मी स्वतः हाताने फोडल्या. ह्या घराच्या दगडीचा एक खडा एकात घेतला नाही. मी हाताने डबार एक जणाची सुतकी आणली बेलदाराची आणि त्या सुतकीने इथं दगडी फोडल्या. म्हणून तर मी आला तर मी बघन मागून द्या परवा जाईन सावडायला नाही तर जाईन 13व्याला हे म्हणतोय माणूस. मला चरगे ह्याचा मग 2-4 बत्ती ठेवायचे त्याचा राव खाली जमिनीत उकरून. आमच्यापाशी एक गाय होत्या. जर वाघ ह्यात झालेला असला ना तर त्या घरापासून गाय गुरु पुढं जाऊन द्यायची नाही. 1 एकर रान फॉरेस्ट खात्यामध्ये नाचतीला त्याने ह्याला तोडलं. तर आम्ही बियाणायला घेतलं गुरं वळून. केवढ्याला घेतलं 30 रुपयात. डब्याला डबा बांधायची कावड करायची ती आणि डोक्यावर चुंबळ घ्यायची. इथं यायचं पाण्याला ते 2 डबं संगच बांधायचं भरायचं आणि तिथून पाणी वर ह्या माचेने ह्या दांडाने वर न्यायचं. 4 आणे लिटर 4 आणे लिटर दूध 4 आणे लिटर दूध. कशाचे कपडे आले काय टायमाला लंगोटी नेसायची. मंडळी नमस्कार. निसर्गातील प्रत्येक घटकाला मायेची ऊब देणारं एखादं घरटं हवं असतं. हक्काचं घर हवं असतं. डोक्यावर प्रेमाचं छत्र हवं असतं. कुणी त्याला खोपा म्हणतं, कुणी झोपडी म्हणतं, तर कुणी बंगला. प्रत्येकाच्या आपापल्या कल्पना असतात, स्वप्न असतात. त्यासाठी तो पैका जमवतो, आयुष्यभर कष्ट करत राहतो. पक्षी काडी काडी गोळा करून आपलं घर बांधतात, पण माणसाला पैसा उभा केल्याशिवाय त्याचं घर उभं राहत नाही. सगळ्यांनाच ह्या गोष्टी शक्य होत नाहीत, तरीसुद्धा तो मागं हटत नाही. आपलं हक्काचं घर बांधण्यासाठी ह्या बाबांनी दिवस रात्र एक करून स्वतः दगडी फोडल्या. हो, ते सुद्धा एकट्यानं. विश्वास बसणार नाही, पण त्यांनी ते करून दाखवलं. पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या राजगड तालुक्यातील विंझर गावात असणाऱ्या कुंभारखाणीत राहणाऱ्या श्री बाहू दाकू ढेबे यांचा जीवन संघर्ष अनुभवणार आहोत. त्यांच्याकडून 4 ज्ञानाच्या गोष्टी शिकणार आहोत आज. या डोंगराच्या पलीकडे बरोबर सिंहगड आहे आणि असंच या डोंगराने जर पुढं 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 आलं, हे बघा या ठिकाणी कोळवडी गावची हद्द आहे. आणि हा जो टावर दिसतोय ना, या टावरच्या बरोबर खाली त्या लोकांची घरं आहेत. जवळजवळ 4-5 किलोमीटरचं अंतर आहे. आपल्याला पायी पायी चालत जायचंय. मंडळी, कष्टाचा आवाज कुणालाही ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्याच डोळ्यात खटकते. घरात येऊ का? बाबा पाहिजे तुम्हाला. बाबा शिजा कापा मारल्या असत्या. बाबा का येईन? हे माझं 70 झालं. 70? शाळा नाही शिकलो. का? कारण की आमच्या त्या काळामध्ये एवढ्या शाळेचं शिक्षण बी नव्हतं. उद्योग म्हणल्याच्या नंतर आई वडील कुठं कशी आपली हे पारिष्ट स्वतःची. तेव्हा त्या टायमाला शेत करायची जागा कशाची, जमीन कशाची. आम्हाला जागा नव्हती. जागा वर त्याच्या काळात नव्हती. काही दिवसांनी मग आमच्या म्हाताऱ्याने थोडीशी घेतली. वर बसण्यासारी म्हणा अशी एवढी घेतली. आणि तिथून मग आमचं हे दिवस आले की पाण्याचं हाल आमचं लय. आणि अजून बी पाण्याचा हाल आहे. अजून बी पाण्याचं आमचं कुणी काही आमचं केलेलं नाही. मतदानाकरता काहीतरी छेचेगिरी करायची आणि चालू पड. मग पाणी नाही तर मग कसं करता? मग पाणी नाही आहे मला तर आता आम्ही पाणी इथनं काही दिवस वर काढलं. तिथनं का आम्ही पाणी कोळवडीच्या गावापासून पाणी आणायचो. बरेच लांब म्हणजे आता बघा कातवडीच्या वर गुरं पाण्याला जात होती. काय काय टायमाला कातवडी बसून पाणी आणलं आम्ही. कातवडीच्या रानात
कातवडी कोळवडी हं. हे एकूण पाणी जमा करायचं ती गुरं जगवायची ह्या काळामध्ये. पोटा पाण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला. गिरणी कामगार म्हणून काम केलं ते केवळ काही दिवसांपुरतंच. पुन्हा गावाला यावं लागलं आपल्या कुटुंबासाठी. मुंबई सुटली म्हणजे आमच्या घरी कुणी बघायला नव्हतं. माझ्या स्वतःच्या घरी कुणी बघायला नाही. माझी बायको करणारी होती ती जाम पडायची आजारी. आजारी पडल्याच्या नंतर ह्या मुलांचा सुद्धा विचार नाही करायची. एवढी होऊन आजारी असायची. ही गावाला सगळ्या परगावांना सुद्धा माहिती आहे. गुरांशिवाय दुसरा उद्योग काहीच नाही. आम्हाला काय एवढं बातचिती नव्हती, काय नव्हती. आम्ही पोरं तशी आई वडिलाला पोरं सगळी आम्ही 4, 2 बहिणी आणि 2 भाऊ होतो. बर एवढी होती. तेवढ्यात भागव करायची त्यांनी आणि आपलं निम्या पोटाने सुद्धा राहायचं उपाशी. मग त्यावेळेस काय होतं खायला? त्यावेळेस खायला बाकीचं काय येतं, बाकीचं काय खायला नाही. आम्ही सावं तुम्हाला आता काय माहिती आहे? सावं म्हणजे वरईगत असायचं. सावं वरईगत जात होती. काटली आणि नाचणी अशी काय करायची काय वडील. जर सावं निघायचं कधी गौरींच्या धर्मामध्ये, त्याच्यामध्ये मी निघालं की मग त्या सावचं असं याच्यावर आलं की मग त्याचं दाफाट बनवायचं. हुरड्यावर कसं आपण हुरडा भाजतो त्या पद्धतीने दाफाट बनवायचं व करून शेणी ते कच्चं मळून शेणी शिजवायचंच. ते सरळ शिजवायचं आणि आपलं तेच खायचं. काही टायमाला अर्धी भाकर खायची, काही टायमाला एक भाकरीच्या पुढं भाकर खायची नाही, मग अर्धे भाकरी कमीच. आमची आई म्हणायची भाकर आई आपलं म्हणायचं अजून आई भाकर दी तिचं बरं होतं. आणखीन अशी भूक लागायची. मग मागायची कशी आई अशी भाकर तर भाजीला टोपल्यात. असे परत तिने काढलं बरेच दिवस. भात कुठलं भात शेती काय नव्हती आम्हाला. डोंगरचे मी काय सांगतो फारिस्टच तुटायची त्या काळामध्ये. फारिस्टात निषेध तेव्हा काय एवढं हे नव्हतं, बंधन नव्हतं काय. तर मला त्यांनी मग कुठं आलं गारडी तर तेवढं आपला दबावायचा कसा तरी गोड बोलून राहायची. बाबांच्या काळात किती स्वस्तही होती हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कधी कधी वाटतं की आपण यांच्या काळात जन्माला आलो असतो तर किती आनंद झाला असता. 4 आणे लिटर 4 आणे लिटर दूध. 4 आणे लिटर दूध आता 40 रुपये अर्धा लिटर मिळाला. हो अर्धा मिळाला. 40 नाही. अहो आता पुण्याला तुम्ही सिटीमध्ये गेला होता तुम्हाला 60 नाही पडते. 4 आणे महिला स्वस्त होते का? बघा की आता तुम्ही. आम्ही 4 महिने ती काही काळाने का झालो मुंबईला गेलो कोणाच्या तरी ह्यानी तर त्या आम्हाला 50 पैसे खर्ची दिवसाला पुरत होती तेवढी असायची. 50 पैशात अख्खा दिवस निघायचा. अख्खा दिवस काढायचो. आता पोराला 100 रुपये पुरत नाहीत. आता पोराला 100 रुपये पुरत नाही. तुम्ही बघा एखाद्या सणाला आपला आई बापाने कुठं तांदूळ ठेवायचं दाबून आईनी, मग एखादा सण भागवायचा नाही तर कुठनं तरी आणायचं कोणी दिलं तर सणाला तरच सण नाही तर कुठला सण. आता असं वाटायचं नाही की बाबा की ह्यानी चांगले कपडे घातले आता मला चांगले कपडे मिळावे. कपड्याचं तर आहे ते काय बोलूच नाही का. कशाचे कपडे आले. काय टायमाला लंगोटी नेसायची. एक फडका घालून शेणी फडका फाडायचा त्याची लंगोटी बनवायची. ते दिवस काढले. कपडे नाही काय नाही. कपडा एखाद्या सणाला कुठं तरी एखाद्या आपला शिमगा म्हणा नाही तर बापाचा जसा हात चालेल त्या दुधाचा पगार येईल तेव्हा तो कपडे घेऊन यायचा. मग एखादी गोष्ट मागितली मला हे पाहिजे तर ते पाहिजे तर कशाने आणणार. तो आणायला जागा नाही ना, उत्पन्न नाही तर का आणतो कशीची. खायला 7 तोंड खायला 6 तोंड अशी कला होती त्या टायमाला. आम्ही जशी कळती जरा झालो तशी वाईच आम्ही ते गुरांच्या पाठीमागे राहत ना दिवस. सकाळी ती संध्याकाळी यायचं घरी. गुरं तेवढी गुरं आणायची. गाया कुठं काय तेवढीच. बाकीचं उत्पन्नच काय नाही की हे शेत पिकलं. शेत असतं तर शेत पिकवलं असतं किंवा त्याचं 4 रुपये केलं असतं. अशी काय बाजूच नव्हती ना. मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळणारी ही आजकालची पिढी.
विठी दांडू, हाबड हे पारंपरिक खेळ खेळण्यामध्ये काय आनंद होता हे त्यांना कसं काय समजणार. तशा खेळ गुराच्या पाठीमागं खेळ चालायचा. कोणतं? कुठं ते हाबड खेळायची, बाकी काय हाबड म्हणजे ते काठीनी. हा, काठ्या घ्यायच्या, नाहीतर मग काय करायचं इठी दांडू खेळायचा, बाकी एवढंच. बाकी गुरांच्या पाठीमागं खेळ, नाही तर बाकी कुठला खेळ आलाय. गुरं ना आम्ही लहान पोरं, आनंद होता. पण गुरांच्या पाठी त्या टायमाला कोण आम्हाला काय कळतंय त्याच्यातला आनंद हे काय आहे ते, त्या खेळाचं काय आम्हाला अभ्यास. आपली गुरं वळायची बसायचं खेळत. कोळवडीची 2-4 पोरं तिकडे आली, आम्ही 2-4 जण, अशी आमची चालायची. आम्ही राहायला फक्त इंद्राच्या पाठीत. आम्ही उठलो की कोळवडी. इथून कोळवडी? हा, इथून कोळवडी. तिकडे काय जायचं? गुरं चारायला. हा, आमची गुरं काही टायमाला पाणी प्यायला मांगदरी येऊ. अरे बाबा. हो, मांगदरी एवढी आमची पाण्याची लय हालत होती. आणि काही टायमाला मग जरा कळतं झालो, मग हे आपलं 3 पायलीचं डबं आहेत ना, त्या डब्याला डबा बांधायचा. डब्याला डबा बांधायची, कावड करायची ती, आणि डोक्यावर चुंबळ घ्यायची. इथं यायचं पाण्याला त्या 2 डबं संगच बांधायचं, भरायचं, आणि तिथून पाणी वर ह्या माचेने ह्या दांडाने वर न्यायचं. किती वेळ लागायचा वर जायला? वर जायला तरी आता बघा, ज्ञानेश्वरच्या रेवणी वर जायचं म्हणलं तरी 1.5 तास 2 तास. म्हणजे रोज 2 तास तुम्हाला खालून रोज 2 तास खालून अशा 4 खेपा व्हायच्या. 4 खेपा फक्त पाण्यासाठी. हालाकी दिवस काढलं, पैसा नव्हता, काय नव्हतं. मग ते दिवस बरे आहेत का आताचे दिवस बरे आहेत? अहो, ते दिवस आता भरायचं तर काय, आता पैसा आहे माणसापाशी. पैसा हमाम झालाय. काय पैसा आहे? पैसा म्हणजे आता पाचोळ्यागत माणसापाशी प्रत्येकापाशी झाला. काय पण काय झाला त्याच्यापाशी झाला, नाही त्याच्यापाशी काहीच नाही, अशी परिस्थिती आहे. पण आता पैसा असून आजारपण पण तेवढं वाढले. आजारपण बी तेवढं वाढले, रोग बी तेवढंच निघतात, आणि धान्यही भरपूर झाले. धान्य भरपूर झाले तर धान्य माणसाला गाथिक झाले. मी तर असं म्हणतो. आता कसं काय असं गाथिक आहे की ह्या रासायनिकाने, तुम्हाला सांगतो, हा सगळं जे रोग उत्पन्न जे झाले ह्या खतापासून झाले. असं माझं एक येड्याची समजूत आहे. पहिला रोग नव्हता कुठेची, डायबिटीज नाही, काय किंवा ब्लड प्रेशर नाही, किंवा काय अशी काहीच या रोगांची हे नव्हतं. पण हे खत सुरू झाल्यापासून त्याला पाड लागत गेलेलं आहे पुढं इकडेकडे, आणि त्या धान्याला चव बी राहिली नाही. जा तुम्ही 57चं भात पूर्वीचं काय होतं ना आता काय आहे ते, आता इंद्रायणी पण वास येत नाही, कशाचाच येत नाही. सगळं बहिष्कार झाला आहे सगळा. मग मी तेच म्हणतो की त्या टायमामध्ये माणूस सुखी होता, कष्ट करून. आजार हो कसला माणसाला माहिती नव्हता तसं म्हणलं तर. पण आता आजार म्हणजे माणसाचं हातपाय सुद्धा तोडावं लागतात. दिवस पलटी होत गेले. सत्याचा मार्ग आता राहिलेला नाही. सत्याचा मार्ग राहिलेला नाही. म्हणूनच असं राहिलेला नाही की माणूस पूर्वी माणसाला चांगलं होतं, अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, काय नव्हतं, पण माणसाला माणूस चांगलंच होतं. आता कोण जातोय कसला आला तरी कोण कोणाला विचारित नाही. एकामेकाचा शब्द मानित होती, एकामेकाच्या शब्दाला किंमत होती. गावामध्ये न्यायाधीश कोण करायचं, काय झालं तर शिवराम बापूपाशी न्याय जायचा. शिवराम बापू निकाली द्यायचा, लोक माघारी फिरायची. तेव्हा कोर्ट नव्हते, कचेरी नव्हते, कोणी जातं बघत नव्हतं. आता काय झालं की तो उठतोय, एवढं पोर झालं तरी उठतोय की चाल लोक पोलीस स्टेशनला, अशी तर आहे. शब्द जिथं मानित नाही कोण कोणाला, त्याचं काय. मग शिकून येडी झाली का शिनी झाली ते आता तुमची भविष्य काय असेल ते ठरवा. तेच की शाळा नव्हती, पैसाही नव्हता, तरी लोक सुखी होती. भांडण तंटण नव्हतं. तुम्ही म्हणताय न्याय निवाडा घरच्या घरी व्हायचा, पोलीस चौकी नाही, काय नाही. आता जरी नुसतं आरे म्हणलं तरी जर तुम्ही सारलंच मनगट पटू. अरे आता एवढं बोल, तो म्हातारा असो न तर तरणं असो, काय त्या म्हाताऱ्याची ते जर म्हातारा जर काय बोलला काय बोलतोय त्याचा तो म्हाताऱ्याचा शब्द एखादा येडा म्हातारा असेल तरी घसुंड्याला हात टाकायला तयारी आहे त्यांची. अहो मी मुंबईला गेलो त्या काळामध्ये
35 रुपये आपलं 30 रुपये खानावळ होती महिन्याला ना? महिन्याला. आणि 3 टाईम जेवायचं. सकाळी डबा न्यायला गेला तर तो डबा नाश्ता करायचा आणि ते आपलं दुपारचं जेवण बांधायचं. ते 10-11-12 वाजता जेवायचं. परत संध्याकाळी दिवसाला 3 टाईम. आणि 3 टाईम खाऊन शनी एवढी खानावळ होती. सुखीच होती इतकी. आता माझ्याकडे ₹1,00,000 पगार आहे. हा तरी बागा ना लोकांचं. तेव्हा 3,000 असून खिशामध्ये ₹300 किंवा ₹300 राहायचे किंवा, पण आता लाख असून संध्याकाळपर्यंत 100 राहत नाहीत. 100 राहत नाही. राहत्यात का तुम्हीच सांगा. पगारदार झाला एखादा तरी 15-20च्या खाली नाहीच. अगदी हलका आता. पण ते 15-20 तरी काय 2-4 पोरं असले होते त्यांची शाळा काय बोंबलती. एका पोराला जवळजवळ लाख रुपये शाळेची फी आहे. इंग्लिश मॅडम एका पोराला. मग सुधारला माणूस का माघारी आला? सुधारला नाही माणूस. काय झालं चिदरून शनी सगळं कुणाला ओळख राहिलेली नाही. हे शक्य आहे. हे माझं अनपट माणसाचं बोलणं आहे. अहो तुमच्या वेळेस शाळा नव्हती पण तुम्हाला परिस्थितीने लय शिकवलं. म्हणजे 4 माणसामध्ये 1 भाकर कशी खायची ते तुम्ही शिकला. म्हणजे वाटून गाठून दिवस कसे काढायचे. पण आत्ता माणूस तयार होत नाही ना. 1 भाकरीवर राहत नाही. 1 भाकरीवर राहत नाही. तेव्हा 50 कुठलं 50 पैसे मिळत नव्हतं. ते 50 रुपये कुठलं 4 आणे रोज. 4 आणे रोज. 4 आणे राहतात बागायचं का? पण बागायला तो बागवायचं तेवढं कसं तरी. 1 एकर रान फॉरेस्ट खात्यामध्ये नाचतीला त्याने ह्याला तोडलं. तर आम्ही बियाणायला घेतलं गुरं वळून. केवढ्याला घेतलं 30 रुपयात 1 एकर रान. 1 एकर बियाणं 30 रुपये. हा अशी आमची परिस्थिती होती. दगड आणि मातीमध्ये बांधलेलं हे घर उभं करण्यासाठी बाबांनी जीवापाड कष्ट घेतले. बांधकामासाठी लागणारे दगड स्वतःच्या हाताने फोडले. कारण कामगाराला देण्यासाठी पैसे तर हवेत. ह्या दगडी मी स्वतः हाताने फोडल्या. ह्या घराच्या दगडीचा 1 खडा एकात घेतला नाही. मी हाताने डबार 1 जणाची सुतकी आणली बेलदाराची आणि त्या सुतकीने इथं दगडी फोडल्या. स्वतः. पैसे कोणाला द्यायचे? पैसा कुठला होता? त्या फोडला ते हे घर उभं केलं. त्या टायमाला एवढं मोठं घर तुम्ही एकट्याने दगडी फोडून बांधले? हा एकट्याने दगडी फोडून बांधले. आखिरी मानली पाहिजे तुम्हाला. सगळं मातीमध्ये सगळं. जुनी कौलं होती वर नेलेली ती सगळी खाली आणली आणि ते घरी उभं केलं. मला आखरी तर वाटतं की तुम्ही दगडी सगळ्या एकट्याने फोडल्या. कोपऱ्या सुद्धा नाही घेतला बेलदाराचा कोपरे. आणि ते कोपरे चेक करून जावं. हे बघ इथं हे दिसत्यात उघडी पाठीमागं. बरंच मोठं घर आहे पण एवढ्या दगडी फोडणं म्हणजे साधं काम नाही हो. काय बोलायचे. आता थकलो. बैल वागून माझ्या घराकरती मी रगड बैल घेतली सगळं केलं. मग गाडी घेतली. मग थोडं ताकदीने इथं मुंबई सोडून. मुंबईला तरी काम कुठलं करायला बायको आजारी पडायची सुटायचं तिथून. मुंबईला महिना काय फुल जायचा नाही माझा कामाला. मग आता बघा तुम्ही कितपत कशी उत्पन्न झाली असेल माझी स्वतःची. आधार खाते एका पोराला आधाराला जवळजवळ लय नाही पण एकाच्या 10-15 हजार रुपये खर्च केला. 1 पोरगा शेवटी गेला. रानात राहायचं म्हटलं की जनावरांची वाघांची भीती असतेच. मात्र बाबांना कधी त्याची भीती वाटलीच नाही. कारण वाघाशी झुंज देणारी एक गाय त्यांच्याकडे होती. नारंगी तिचं नाव. वाघाशी 2 हात करून वासरांचं रक्षण करायची ती. आमच्यापाशी एक गाय होत्या. जर वाघ ह्यात झालेला असला ना तर त्या घरापासून गाय गुरु पुढं जाऊन द्यायची नाही. माघारीच फिरवायची. आमच्या या बंधुराजने गुरं लावली ती गेली कोळवडीच्या बाजूला. तिकडं कोळवडीच्या बाजूला गेलं वाघाने कुठून आता त्याची जात वाघाचीच डोळावली. आला धरलं एक खोंड धरलं. ती गाय जरा लांब होती. ती पळत येऊन
तो खंडोबाचं ते येसपर्यंत त्यांनी फेकलं कडेने खाली. शेवटी आता तिला उतराया जागा नाही गायला, मग परत निघाली. तो बदल वाघाने घेतला जीव त्याचा. असं परत फिरले, परत एका बाजूने खाली जाऊन त्या कड्याखाली ओढत जाऊन शिरली तिथे. त्या वासरावर गेली, वासर मरून पडलं. लग्न ठरवण्याची आणि लग्न कार्य पार पाडण्याची एक अनोखी पद्धत होती त्यावेळी. मुलाकडून मुलीच्या कुटुंबाला कूट दिला जायचा. हो, कूट. मला पण हा शब्द जरा नवीनच होता. आणि लग्नसुद्धा 3-3 दिवस चालायचीत. लग्न ठरायचं म्हणजे असं, आता पाहुणं जायचं सोयऱ्या दायऱ्यातनी, मग कुठं आहे पोरगी काय तपास करायचा. मग तिथं मग ना जायचं, तिथं मग नाही व्हायचं. वय असल्यामुळं मग बाबा ठरवायचं, जायचं, 2-3 चक्रा मारायच्या आणि मग ते लग्नाचं ठरवायचं. साखरपुडा सुपारी आपली काय आता साखरपुडा म्हणतो आपण, ते चालू आहे. पण आम्ही सुपारी म्हणायचो. मग आमची सुपारी संध्याकाळी 9-10 वाजता बसायचं बैठकीला. ते मग उजळस्तवर काथ्या कुटवायचं रात्रभर. हा, ठरवा रात्रभर. मग रात्रभर काय काय टायमाला जे संबंधिक असले जरा त्याच्यात निकलती वेळी एखादा आडवा असला की मग त्या लईच आडवा पडायचा. मग एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे द्यायचं घालून लग्न. ते ठरायचं कसं मग? मग काय टायमाने होय नाही करून शनी ठरणार लग्न. कूट घालायचं. कूट म्हणजे तांदूळ. कूट. हा, कूट म्हणायचं त्याला. 9 मन, 4 मन, 5 मन. म्हणजे मुलाकडच्या लोकांनी हा कूट ह्यो कूट घालायचा मुलीच्या इकडं. हा, मुलीच्या इकडे मुलीला द्यायचं. कूट द्यायचा. हा, कूट द्यायचा. तर आमच्याकडे डोंगर आमच्याला जागा नाही, जमिनी नाही, तर आम्ही कशाचं कूट द्यायचं? आमचं पैशाचं काम हुंडाच द्यायचं. मग ते मुलाकडच्यानी मुलाकडच्यानी द्यायचं, मुलीला द्यायचं. आता हे तुमचं आता हुंड झाल्यात ते सगळं, आता सगळं पार्ट फिरलं. आता मुलीने मुलग्याला द्यायचा ठरला गेला. नाही मग तर असं बाबा तू 2 गाई मला दे किंवा जनावर दे असं काय होतं का? हा, मग गाय नाही द्यायची कुठली दिलेली. ती गाय जरी दिली, गाय दिली ती लेकीला लग्न लागल्यानंतर अंदाज द्यायची असती. कोणाचं 500 असायचं, कोणाचं 1300. 1000 नाहीच म्हणायचं, 1300-1400 असं म्हणायचं. 1000ने नाही बोलायचं. आता 1000 म्हणलं की मग मेलं यायचं. मग कूट ठरलं की लग्न ठरलं. हा, ते लग्न ठरलं. मग ते लग्न कुठं व्हायचं? मुलीकडे का मुलाकडे? मुलीकडं. 3 दिवस असायचं. 3 दिवस काय करायचं? 3 दिवस लग्न म्हणजे असं, पहिली हळद. हा, मग दुसऱ्या दिवशी नवरदेव लागणारा तिकडं मुलीच्या तिथं जायचा, तेव्हा मग तिथं हळद लागायची. अच्छा. हा, उष्टी हळद नवरदेवाची न्यायची. अच्छा. म्हणजे ही सगळीकडे पाताळच जायचं इथून हळदीचं. मग पाताळ काही दिवसांनी मग अशी बदल झाली. मग हळदीनंतर लग्न, हळद लागली, सगळं झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव लग्नाला. आता दुसऱ्या दिवशी लग्नाला तर लग्न लावून आला तिकडून दुसऱ्या दिवशी सकाळी तर मग वरात रातभर. म्हणजे असं 3 दिवस त्याला. बरं, देवकार्य वेगळं असं अजून. देवकार्य ते नंतर घालायचं. लग्न झालं की देवकार्य. आता एकच दिवस जास्तीत जास्त. हा ना, आता तुम्ही अर्ध्या तासात लग्न लावण्याचा दिवस कशाला पाहिजे तुम्हाला? आता कशाला तुम्हाला म्हणजे मोठा समारंभ असेल. म्हणजे काय बोलायची? स्वयंपाक घरी हे रिओ बनवायचा बत्ते तेव्हा अशी गॅसन बीस कुठले स्वप्नात नाही, ते दिसतात कुठलं. हे रिओ इथून भाला चर घ्यायचा आणि मग 2-4 बत्ते ठेवायचे त्याचा राव खाली जमिनीत उकरून. मग चुलवण करायला चर खाणायचा. हा, चर खाणायचा, दगड नाही. ह्या जुन्या आणि जबाबदार पिढीनं आपलं ज्ञान डोक्यात ठेवलं आहे, कुठं लिखित स्वरूपात नाही. त्यांच्यासोबत हे ज्ञानसुद्धा कायमचं जाणार आहे. आजकालच्या पिढीला उपयोगी ठरेल असे महत्त्वाचे 4 शब्द बाबांनी. आजकालच्या पिढीने पोराचं शिक्षणाप्रमाणे त्यांनी वागावं. पण मला काय माहिती, आत्ताच्या पिढीने आमच्यापेक्षा अनपट पिढीने हुशारमध्ये वागावं. कोण कोणाचा काय कोणाचं ह्याची ओळख ठेवावी अशी माझी कल्पना येईल.
की आता हे जाणतं माणूस आहे, ह्याला काय पद्धतीने आपण बोललं पाहिजे. शिक्षण आहे आपल्यापाशी, आपण शिकलेलो आहे, आंधळी नाही, आपल्याला जगाची माहिती आहे, त्या पद्धतीनेच त्या पोरांनी राहायला पाहिजे. माणूस काय म्हणतो, तुला हेच शिकवलं का मास्तरने शाळेमध्ये, किंवा एखाद्या टायमाला आई वडील असतात, आई वडिलांनी हेच तुझ्या आईबापाने तुला हे शिकवलं असं बोलतोच ना माणूस, की माझं ते संस्कार होते. म्हणजे आई वडिलाचा न कुठला जरी दोष नसताना जर तो दोष लागतोच. चारी बोटं सारखी येत का, कमी सर येत नाही, मग एखादं देत ना असतंच बोलणार. कुणाचं दिलं घेतल्याने पुरत नाही, कुणापाशी गठोडं असलं तर कोण कोणाला देऊ शकत, सख्याला सख देत नाही तर दुसऱ्याला कोण देतो. अशा पद्धतीने राहो, बाकीचं काय नाही. पण आजकाल म्हणतात आजकालची पिढी लय फास्ट आहे, मोबाईलमुळे वाया गेली. हा, जीव वाया गेली. हे मोबाईल हे आता रगड माणसाची गरज सगळं व्यवस्थित बसल्या जागेवर होतंय बरोबर. मला एक विचारायचं होतं की बाबा आता आमच्याकडे मोबाईल आहेत, तुम्हाला जर एखाद्या माणसाला बोलवायचे पुढच्या गावाच्या किंवा अर्जंट निरोप द्यायचा आहे, तुम्ही कसं करायचं. त्या टायमाला आमचा जर कोळवडीला वांगणीला माणूस जर काय झाला ना, मला कळवायचं झालं तर ह्या धारावर निघायचं, ह्या टावर बशी निघायचं तिकून आणि त्यांना हाक मारून इथं सांगायचं. कोळवडी असो कातवडी असो, ज्याची आपत आहे ह्या दारावर येणार खिंडीवर आणि इकडं हाक मारायची. मोबाईल नाही, फोन नाही, काय नाही. आमचं हे जे होतं ते बागातमाची उनी निघायचं की धारणे डोंगरावर म्यांगजेवर जायचं आणि मग आमच्या बावकीला हाक मारून सांगायचं. मग तेव्हा मोबाईल नव्हते तरी माणसं यायची. हा, आता फोन करून येत नाहीत. फोन करून येत नाही. आता कोण येणार, मरून दे मी आला तर मी बघन मागून द्या, परवा जाईन सावडायला, नाही तर जाईन त्या राव्याला, हे म्हणतोय माणूस. मोबाईल चांगला होता का नव्हतं. मग मोबाईल चांगलं होतं, काही गोष्टींनी मोबाईल बी चांगले आहेत, नाही असं नाही, पण मोबाईल बेकार झालं कशाचं, सगळ्या बाजूने डाऊन झालं मोबाईल. एक काय ह्या शाळेने आणि ह्या शिक्षणाने. मग तुम्हाला मला काय म्हणायचे ती म्हणा. नाही, शेवटी कसं आहे, तुम्ही जरी नाही शिकला तरी तुम्ही लय पावसाळ्या बघितल्यात, लय कष्ट केल्यात आणि लय मोठी परिस्थिती बघितली. तेवढे कष्ट आम्ही करणारही नाही आणि हलाखीची काढणार नाही. बरोबर, तुमचे शब्द आहेत ना, मग एखाद्या गुरुपेक्षा मोठे आहेत. आता ते जे बघा, आताच्या पैशाने तुम्हीच घालवायचं, काय कसे शब्द घ्यायचं किती नाही, सोडून द्यायचं किती, असे. हे पुस्तकात ज्ञान मिळत नाही आम्हाला, नाहीच मिळत. आणि तुम्ही कुठं लिहून नाही ठेवलं, आम्ही कुठे लिहून नाही ठेवलं. बरोबर आहे. असं एकमेकाला भेटल्याशिवाय कळत नाही ना, कळत नाही. बरोबर. चार ज्ञानाच्या गोष्टी आम्हाला कधी कळणार. तुम्हाला आल्यावर भेटल्यावर विचारलं तुम्ही सांगणार मला की बाबा ह्या मार्गाने जा, तो मार्ग वाईट. पण त्या मार्गाने जरी सांगितलं ना, एखादा हातने एक ऐकतंय, दोन नाही ऐकत हातने, एक किंवा दोन ऐकून घेत नाही. हे काय ते काय म्हणते की ह्याचं काय ऐकायचंय. आई वडिलांनी जरी सांगितलं तरी ते काय म्हणेल, हे काय आमच्या कामाचं नाही. पण मग ठेस लागल्यावर तिकडे कळली पाहिजे ना. जेव्हा ठेस लागल ना त्या मला ते पुढं कळतं की आता पुढं काय झालं ते. आलं ते म्हणत होतं खरं, पण त्याचंच खरं होतं. ऐकलं असतं बरं, या वाटाने गेलो नसतं तर असं घडणार आली नसती. म्हणजे तुमच्या शिक्षणापेक्षा अनुभव महत्वाचा आहे का नाही. हा, मग आता ते घेणाराच आहे, घेणार बघा. हे काही नाही, कुणी बघा, तुम्ही ट्राय घेऊन बघा कधी बी. जे घेणार आहे ना तो घेणार, पण ज्याला घ्यायची नाही त्याला अशी फालतूगिरी वागायची ते आपल्याच ह्याने वागणार, कर्मडीत जाणार. हा, पूर्वी कसं बनायचं की बाबा आजा करायचा नातू फेडायचा. आता स्वतःच्या हात होय, स्वतः ह्या हाताने करायचं आणि ह्या हाताने फेडायचं. हा, आता हे काय कुठला कुणाचा देव असू, कुणाचं काही असू, एक तो फेडायला फेड त्याला लगेच आहे ज्याची त्याला. पूर्वी आजीने केलं आणि ते आम्ही नातूनी फेडलं. तसं आता तूच करायचं, तूच फेडायचं. मंडळी, कष्ट करण्याची तयारी आणि जगण्याची कला माहीत असेल तर माणूस सगळं काही मिळवू शकतो. शिक्षण नाही, हातात चार पैसे सुद्धा नाहीत, बायकोचं मुलांचं सततचं आजारपण असं असून देखील हे बाबा कष्टाला कधी घाबरले नाहीत. अगदी चांगल्या प्रकारे संसार केला. वेळ प्रसंगी दगडावर घाव घालून एक वेळ उपाशी राहून स्वतःचं घर उभं केलं. प्रबळ इच्छा असेल
तर अशक्यही शक्य होतं, फक्त ह्या बाबांसारखी कष्टाची तयारी पाहिजे. वाळूचे कण रगडता तेलही गळे, हा धडा शिकायला मिळाला आज या वाटसरूला. पुढच्या एका नव्या प्रवासाला निघाला एक नवीन ऊर्जा घेऊन.